नमस्कार. संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका सुरू आहेत आणि त्याप्रमाणे मीही अ, खेड तालुक्यातील भरणे पंचायत समिती गणाची निवडणूक लढवत आहे. मंडळी मला अ, राजकीय माझ्या घराण्याला राजकीय पार्श्वभूमी कोणतीही नाही. परंतु सामाजिक सेवेची पार्श्वभूमी नक्की आहे. माझे आजोबा स्वर्गीय दिनकरराव निकम उर्फ बापू यांच्याकडून आलेला जो समाजसेवेचा वारसा आहे, तो मी चालवतोय. गेली 20 वर्ष मी राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा काम करतोय आणि त्या माध्यमातून निष्पक्ष आणि निष्ठेने काम करतोय. आणि याचंच एक फळ म्हणून मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने मला भरणे पंचायत समिती गणाची निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. ही संधी मिळाली याचं श्रेय किंवा आपल्या सर्वांची साथ माझ्यासोबत आहेच. परंतु मला विश्वास आहे, माझी कुलदेवता आणि भरणे गावची ग्रामदेवता आई काळकाई देवी यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहेच. परंतु त्याचबरोबर कोणतीही निवडणूक, कोणतीही लढाई लढायची असेल, त्यावर मात मिळवायची असेल किंवा त्या लढाई ती जिंकायची असेल, तर मी एकट्याने संघर्ष करून किंवा एकट्याने कितीही उड्या मारून ती लढाई जिंकू शकत नाही. मला साथ हवी ती आपली सर्वांची. आपल्या सर्वांची मदतीची, आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. मित्रांनो, ही लढाई आहे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती. ही लढाई आहे वैचारिक विचार विरुद्ध विषारी विचार. 2022 पासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष संघर्षमय वाटचाल करत आहे आणि आम्ही या संघर्षमय वाटचालीमध्ये निष्ठेने आम्ही काम करतोय. आणि आता ही जी लढाई निर्माण झालेली आहे निवडणुकीची, गेले ह्या मागच्या विधानसभेपासून जी लढाई लढतोय किंवा काही 2 महिन्यापूर्वी नगरपालिका झाली, महानगरपालिका झाली आणि आता जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकांच्या रणसंग्रामामध्ये आम्ही निष्ठेने काम करतोय, लढाई लढतोय. मित्रांनो, ज्यावेळेला रणांगणात आम्ही सगळे आहोत, सर्व पक्ष आहोत. रणांगणात असताना जेव्हा निवडणूक निर्माण होते, लढाई निर्माण होते, त्यावेळेला पळ काढता नसतो, तर त्या लढाई लढायची असते आणि ही लढाई आम्ही निष्ठेने लढत आहोत. आपली मदतीची गरज आहे. या प्रचारामध्ये, निवडणुकीच्या प्रचारामध्ये एरिया जो प्रचार क्षेत्र आहे तो फार मोठा आणि कालावधी कमी असल्यामुळे तसंच विरुद्ध बाजूला एक तथाकथित महाशक्ती आमच्या विरुद्ध बाजूला आहे. प्रचंड पैशाचा पाऊस पडत आहे. यंत्रणा आहेत. सर्व काही गोष्टी समोरच्या विरुद्ध बाजूला आहेत. परंतु त्याच्या समोर लढा देत असताना आम्ही निष्ठेने लढा देतोय. याच्यासाठी आम्ही प्रत्येक घरोघरी प्रचार करतोय. प्रत्येक डोअर टू डोअर पोचतोय आणि यामध्ये आम्ही कदाचित 100% आम्ही प्रत्येक घरी पोचू शकणार नाही. पोचण्याचा प्रयत्न नक्की आहे, परंतु 100% आम्ही प्रत्येक मतदाराकडे प्रत्यक्ष पोचू शकत नाही आणि याकरिता मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आपल्यापर्यंत पोचण्याचा मी या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ह्या निवडणुकीच्या माध्यमातून जे सध्या सत्ताधारी आहेत, ते केवळ एक पैशांच्या माध्यमातून फार मोठा व्यावहारिक आणि अशा पद्धतीने ह्या निवडणुका चालू आहेत. कोणताही विजन यांच्याकडे नाही आहे. गेली अनेक वर्ष विधानसभेच्या माध्यमातून लोकसभेच्या माध्यमातून इथे सत्ता उपभोगतायत. परंतु भरणे पंचायत समिती गणाचा किंवा भरणे जिल्हा परिषद गटाचा किंवा खेड तालुक्याचा असा ठोस ठसा उमटेल असं इथे काहीही विकास काम असं झालेलं नाही. रस्ते, पाणी, वीज ह्या सततच्या ह्या गोष्टी आहेतच. त्या गोष्टी होतच असतात.
परंतु रत्नागिरी जिल्ह्याचं प्रवेशद्वार असलेला जो भरणे नाका आहे, या भरणे नाका किंवा भरणे विभाग, हा भरणे जिल्हा परिषद गट हा रत्नागिरी जिल्ह्याचा प्रवेशद्वार समजला जातो. आणि या भरण्यामध्ये असं एखादं कोणतं काम सांगताच येणार नाही, की त्याचा वेगळा ठसा उमटलाय. आणि म्हणूनच ते कारण तशी मानसिकता हवी आहे. मानसिकता असणारी सदस्य उमेदवार हवेत आणि म्हणून मला असं वाटतं, की ही चालून आलेली संधी आहे. विकास कामांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर इथे विधानसभा सदस्य सत्ताधारी आहेत. मोठी-मोठी रती-महारथी इथे आहेत. राज्याचे नेते म्हणजे ज्यांची ओळख आहे ते इथे आहेत. परंतु इथे खास असं कुठलंही विकास काम इथे झालेलं दिसत नाही. आणि म्हणूनच माझी मानसिकता आहे, की भरणे पंचायत समिती सदस्य या निवडणुकीमध्ये भरणे पंचायत समिती सदस्य म्हणून जर मी विजयी झालो, तर माझ्यासमोर विजन आहे. माझ्यासमोर एक ध्येय आहे. विकासाचा ध्यास घेऊनच मी या रणांगणात उतरलेलो आहे. अ, या विकास कामांबद्दल बोलायचं म्हटलं तर विभागांतर्गत रस्ते, मुबलक पाणी किंवा अ, मुबलक आणि नियमित पाणी पुरवठा या गोष्टी तर आहेच डोळ्यासमोर. परंतु ह्या भरणे विभागामध्ये प्रमुख प्रमुख असे विषय जर प्रमुख विषय म्हटले तर या भरणेमध्ये संपूर्ण तालुक्यातून येणारी जनता असते. मग ती बाजारपेठसाठी असते किंवा इतर सगळ्या शासकीय कामांसाठी असते. त्याला भरणानाक्यामध्ये किंवा महिला वर्ग असतो. या भरणानाक्यामध्ये सुलभ शौचालय किंवा स्वच्छतागृह सार्वजनिक असं कुठेही ही आज तागायत ही गोष्ट केलेली नाही. हा विषय हाताळलेला नाही. किती महत्वाचा हा विषय आहे आणि हा विषय हाताळण्याचा माझी मानसिकता आहे. तसंच आज भरण्यामध्ये स्मशानभूमीचा सुद्धा विषय प्रलंबित आहे. स्मशानभूमीचा विषय जर बोलायचं म्हटलं तर पावसाळ्यामध्ये जर दुःखद घटना घडली तर इथे स्मशानभूमीमध्ये ते मृतदेह नेता येत नाही. तिथे अंत्यविधी करणं अशक्य होतं आणि मग इथं खेड नगरपालिकेच्या स्मशानभूमीत इथून ती अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह तिकडे न्यावा लागतो. म्हणजे इथे खेड तालुक्यावरती विधानसभेवरती इथं राज्य करणारे इथे मंडळी असून आज तेही मंडळी आज जिथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये एका गणात किंवा एका जिल्हा परिषदमध्ये स्वतःला नेते म्हणणारे सर्व मंडळी इथे प्रचारासाठी थांबलेले आहेत. त्याचबरोबर घनकचरा विषय हा कायम प्रलंबित आहे. म्हणजे मला असं माझी अशी मानसिकता आहे, स्वच्छ भरणे, सुंदर भरणे या संकल्पनेअंतर्गत घनकचरा उभारण्याची माझी मानसिकता आहे. या भरणी विभागामध्ये ज्येष्ठ नागरिक किंवा लहान मुलांसाठी उद्यानाची व्यवस्था नाही आहे. हे प्रगती होत असताना कुठल्याही विभागाची प्रगती होत असताना जर उमेदवार लोकप्रतिनिधी जर त्याच्या मनात जर त्याच्या डोक्यात जर म्हणजे सुशिक्षितपणा किंवा चांगले काम करण्याचे विचार असतील तर एक सुशिक्षितपणा पण त्यासाठी गरजेचा आहे. आणि याचं एक लक्षण म्हणजे आज तिथे भरणे विभागात सुसज्ज असं वाचनालयाची गरज आहे. ते वाचनालय करण्याची मानसिकता माझी आहे. आज या भरणे गणामध्ये सरकारी दवाखाना आहे. किती सुसज्ज सेवा मिळते? अजिबात मिळत नाही किंवा काही प्रमाणात मिळते पण पूर्णपणे सुसज्ज सेवा नाही आहे. जनतेची आरोग्याच्या दृष्टीने या भरणे गणातील सरकारी दवाखान्याची व्यवस्था सुसज्ज करण्याची माझी मानसिकता आहे. तसंच ह्या अशा प्रकारे म्हणजे ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तसंच एक बेरोजगारी किंवा त्याच्यावरती उपाय म्हणून रोजगार देणं किंवा शासनाच्या माध्यमातून व्यापारी जाळे निर्माण करणे आणि त्या माध्यमातून बेरोजगारांना विशेष अनुदानातून ते जाळे व्यवसाय करण्यासाठी तयार निर्माण करून देणं ही माझी मानसिकता आहे.
आज तरुण मुलं आहेत. तरुण मुलं सोशल मीडिया, WhatsApp या ह्याच्यामागे आहारी जात आहेत. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ओपन जिम असणे हे माझ्यासमोर ध्येय आहे. आणि तसंच इतरही संपूर्ण जनासाठी विकासात्मक दृष्टीने जर विचार केला, तर आपण जनतेच्या सुद्धा सूचना, मार्गदर्शन ह्या आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि या दृष्टीने जर मला संधी मिळाली, तर माझ्या संपूर्ण कामकाजामध्ये मी जनतेला सहभागी करून घेण्यासाठी दर 3 महिन्यांनी जनता दरबार किंवा एक आमसभा किंवा जनता दरबार जनतेला एकत्र घेऊन त्यांच्या विचाराने पुढे चालण्याचा माझा मानस आहे. खरं तर हे विकास कामांवरती जे मी बोललो, माझं विजन बोलून दाखवलं, हे केव्हाच व्हायला पाहिजे होतं. परंतु ज्यांनी हे विकास करायला पाहिजेत, ते सध्या पैशांचा पाऊस पडत आहेत. वेगवेगळी विविध आमिष दाखवून निवडणुका जिंकायचा प्रयत्न करत आहेत. राज्याचे नेते स्वतःला म्हणवणारे ते एका जिल्हा परिषद गटात ठाण मानून बसलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये, या संघर्षमय परिस्थितीमध्ये आम्ही प्रामाणिकपणे, निष्ठेने आम्ही लढा देत आहोत. आणि हा लढा देत असताना आम्हाला गरज आहे ती आपल्या साथीची, आपल्या मतदान रूपी आशीर्वादाची. बांधवांनो, मी भरणेगाव तंटमुक्ती समितीचे सदस्य म्हणून गेली अनेक वर्ष मी इथे समाजसेवामध्ये सहभागी आहे. तसंच भरणे ग्राम सुरक्षा दलाचा अध्यक्ष म्हणून मी काम पाहिलेलं आहे. आणि राजकीय क्षेत्रातून शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून मी समाजसेवा आणि राजकारण करत आहे. मी आपल्याला नम्र आवाहन करेन की भरणे पंचायत समिती गणातील सर्व मतदारांनो, ही निष्ठेची लढाई आहे. या निष्ठेच्या लढाईमध्ये मला अत्यंत गरज आहे, आपल्या सहकार्याची अत्यंत गरज आहे. तसंच खेड तालुक्यामधील जे आमचे सहकारी आहेत, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल चिन्हावरती लढणारे सर्व सहकारी आहेत, मग ते जिल्हा परिषद सदस्यासाठी असो अथवा पंचायत समिती गणासाठी असो, जे सहकारी आहेत त्या सर्वांना आपण सहकार्य करावं, मतदान करून त्यांना सरळ संधी द्यावी. तसंच मी प्रामुख्याने भरणे पंचायत समिती गणातील मतदारांना आवाहन करेन की या धनशक्ती विरुद्ध जी जनशक्ती आहे, त्या जनशक्तीला मी आवाहन करेन, माझ्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहावं. आणि या जनशक्ती विरुद्ध धनशक्ती लढाईमध्ये जनशक्तीचाच विजय होईल असा मला ठाम विश्वास आहे. आपण सर्वांनी मशाल चिन्हासमोरचं बटन दाबून, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या दोन्ही याच्यामध्ये मशाल चिन्हासमोरचं बटन दाबून आपण सर्वांनी या निष्ठेच्या लढाईत ठामपणे उभं राहावं असं मी सर्वांना नम्र आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.